सन्माननीय मुरलीधर गोतारणे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। सन्माननीय पांडुरंग माळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। मॅचला सुरुवात, लेट्स प्ले गेम ऑन। पहिला षटक घेऊन येतो गोलंदाज प्रथमेश, मागील मॅचचा हिरो ज्याने खूप चांगला खेळ दाखवला होता। पहिला बॉल सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली, ऑप्टिकच्या बाहेर पिचिंग चांगली आहे, लेंथ जबरदस्त पाहायला मिळाली, डॉट बॉलने केली सुरुवात गोलंदाज प्रथमेशनं। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, एक बाजूने मयूर आहे, दुसऱ्या बाजूने नील आहे, लेफ्टी बॅट्समन राईटी बॅट्समन कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती। पॉवर प्लेचं षटक आहे, इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून मात्र पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतोय टीम जून अंदरगी। पहिल्या मॅच मध्ये दमदार खेळ केला होता, 47 धावांचा डोंगर उभा केला होता या संघानं। राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल मयूरच्या विरोधामध्ये, यावेळेला मात्र सफल होऊन खेळले, बॉल चांगल्या पद्धतीने डिफेन्स केला, डीप विकेट क्षेत्राकडे 4 धावा मिळतील, येतो या डावातला पहिला चौकार। खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला या 4 धावांनी टीमचा श्री गणेश होतं, अवसंख्या 4 वरती पाहायला मिळेल। पहिला बॉल अगदी पाहिला तर ऑफस्टिकच्या बाहेर होता, त्यानंतर फलंदाज मयूर दुसऱ्या बॉलवरती थोडे शफल झाले, क्रॉस बॅटेड फटका पाहिला आणि त्यानंतर हा चौकार त्यांनी प्राप्त केलाय। 4 धावेने टीमचं खातं खोलत असताना राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल, यावेळेला बॅटची लीडिंग एज, अक्षय बॉल पर्यंत पोहोचले होते परंतु ओ माय गॉड ही महत्वाची विकेट होती खरं तर फर्स्ट स्लिप मध्ये आणि अक्षयकडून ही चुकी झाली। खरं तर ही महत्वाची विकेट होती मयूरची। एक धावने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते, एकंदरीत 5 धावा। पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर प्रज्वल दळवीची कमी जाणवत होती, परंतु या मॅच मध्ये तो निश्चितपणाने खेळताना पाहायला मिळेल। इनफॉर्म फलंदाज आहे, अगदी पहिलं तर TDPL देखील नुकताच खेळलाय। 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय, 5 धावा धावफलकावरती आहेत। नील स्ट्रायकर एंड वरती, पॉवर हिटर फलंदाज म्हणून चर्चेत असणारा खेळाडू स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय, लेफ्ट हँड बॅट्समन नील। प्रथमेशच्या समोर आता मात्र कडवं आव्हान असेल, कारण स्क्वेअर लीगची बाउंड्री पाहिली तर थोडीशी लेफ्टीसाठी बेनिफिट आहे आणि अशा कंडिशन्स मध्ये त्याला गोलंदाजी करायची आहे। इथे जो सामना जिंकेल त्याला थेट क्वालिफायरचं तिकीट मिळेल। गुड न्यूज आहे दोन्ही टीमसाठी। यावेळेला मात्र इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप दिला गेला, अगदी वेगामध्ये धाव कंप्लीट केली होती। नीलू डेंजर एंड वरती होते परंतु अंतिम क्षणाला आपल्या क्रीज मध्ये पोहोचले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं, तिथून मात्र 1 धाव घेतली जाते। धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 6 धावा धावफलकावरती। पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे, ज्या संघानं पहिल्या मॅच मध्ये दमदार फलंदाजी केली होती, विशेषतः निशांतची फलंदाजी अफलातून राहिली होती। मयूर इथून आपले हात खोलतील का? राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल इथून मात्र डिलिव्हर केला जाईल फलंदाज मयूरच्या विरोधात। अनुभवी खेळाडू आहे, सातत्याने त्याला आपण ओपनिंग करताना पाहिलं या टीमसाठी। चौकार 1 जरूर आला परंतु त्यानंतर कमबॅक देखील पाहायला मिळाला गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून। एक कडा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये धोंडावलेली विपक्ष जून आंदुरकी। ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल मयूरसाठी असेल। क्राऊड अपील आहे, त्यांचे सहमत नाहीये, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या रेंज मध्ये चेंडू नव्हता आणि त्यानंतर डॉट बॉल आला, सफल झालं होतं। अगदी पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट कडे खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये। प्रथमेशने आज प्रभावित खेळ केलाय, गोलंदाजी बरोबर चांगली फलंदाजी देखील केली आहे। चौकार जरूर आला परंतु 5 मध्ये 5 धावा त्याने खर्च केले, कमबॅक करून देतोय टीम धोंडावडवली संघाला। शेवटचा अंतिम बॉल मयूरसाठी खऱ्या अर्थाने हा बॉल अत्यंत महत्वाचा असेल। समोरच्या दिशेला उडवण्याचा प्रयत्न, मिस्टॅम्प स्ट्रोक हवेमध्ये, बॉल जेलला टिपला जाईल। अखेरकार जे जीवनदान मिळालं होतं मयूरला त्याची भरपाई लगेचच भरून काढली आहे।
गोलंदाज प्रथमेशनं पहिला विकेट गमावलाय 5 अंकावरती टीम जय हनुमान क्रिकेट संघ जो नांदुर्गे संघाने. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अजून देखील 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मात्र इथून चांगला खेळ पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिला. गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून पहिल्या मॅचचा हिरो ठरला होता प्रथमेश थालके. खूप चांगली बॅटिंग त्याची राहिली होती. या मॅच मध्ये देखील पाहिलं तर प्रभावित कामगिरी त्याने संपन्न केली आहे. टीम धोंडावडवली संघ चालू हंगामामध्ये पाहिलं तर 2 ट्रॉफीज आपल्या नावावरती केल्या आहेत. चला टीम मीटिंग घेऊ नका, लगेचच मॅच चालू करा कारण यानंतर 2 सामने शिल्लक आहेत. आम्ही तुम्हाला सूचना करतोय कारण इथे लवकर अंधार पसरतो. याच दरम्यान शुभागमन झालं. वडवली गावचे माजी सरपंच तथा ज्यांचं क्रिकेटवरती अमाप प्रेम आहे, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय दुधारामजी गोंधळी साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ ते कंप्लीट झाला. नवीन फलंदाज निशांत मागच्या मॅच मध्ये ज्याने आक्रमकता दाखवली होती, मोठमोठे फटके ज्याने खेचले आणि आपल्या टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं, असा टीमचा कर्णधार निशांत हा नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. दोन्ही फलंदाज आता लेफ्ट हँड आहेत. त्याच्यामुळे आता खरं तर गोलंदाजांची सत्व परीक्षा. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल गोलंदाज प्रज्वल दळवी. चला मॅच सुरू करा, अधिक वेळ घेऊ नका. टीम धोंडावडवली कारण यानंतर 2 सामने शिल्लक आहेत आणि खरं तर डोंगराच्या कुशील आपल्याला गाव येथे लवकर अंधार पसरतो. त्या कारणास्तव तुम्ही आयोजकांना सहकार्य करा, प्लीज कॉपरेट करा. षटक क्रमांक 2 प्रज्वल दळवीच्या हातामध्ये चेंडू सोपवला. जे कार्य पहिल्या षटकामध्ये प्रथमेशने केलं होतं तेच कार्य कंटिन्यू पाहायला मिळेल का की नीलू आपले हात खोलण्यासाठी. चला पंच मॅच सुरू करा, अधिक वेळ घेऊ नका. षटकातला पहिला बॉल इथून प्रज्वल दळवीचा असेल नीलूसाठी. त्यावेळेचा बॉल ऑप्स्टमला मिस करतो. ऑप्स्टमच्या बराचसा बाहेरचा पंचांचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये फलकामध्ये भर पडत असताना 7 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल थोडासा स्विअर होता, बॅटर पासून दूर अंतरावरती ठेवण्याचा प्रयत्न होता. प्रज्वलला माहिती आहे त्याच्यावर देहवेष्टीकडे बॉल आपण मार्गस्थ केला तर मोठे स्ट्रोक येऊ शकतील. इथून मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, हलकासा स्विंग पाहायला मिळाला. खरं तर ही रणनीती आखली प्रज्वलने लिलूच्या विरोधामध्ये. प्रज्वलला देखील माहिती आहे त्याचा स्ट्रॉंग झोन आणि त्यानुसार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला मात्र टॅप केला बॉलला, पहिली धाव अगदी वेगात पूर्ण केली आहे. मात्र थोडंसं त्या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळालं आणि क्षणामध्ये 2 धावा इथे कंप्लीट केल्या. थोडंसं आउटफील्ड त्या ठिकाणी खराब होतं आणि त्यानंतर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक टीम धोंडावडवली संघाच्या नावावरती राहिले, ज्या ठिकाणी प्रथमेशने अवघ्या 6 धावा खर्च केल्या. तर षटक क्रमांक 2 मध्ये प्रज्वल आतापर्यंत 2 चेंडू हाताळतो आणि 3 धावा खर्च करतोय. नीलूला हात खोलावे लागतील. ओहो, या वेळेला बॅट स्पीड खूप चांगल्या पद्धतीचा होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. कदाचित चेंडू जर कनेक्ट झाला असता तर नक्कीच सीमारेषा पलीकडे जाऊ शकला असता. अशा पद्धतीचा बॅट स्पीड आपण पाहिला होता. धावसंख्या आपण पाहतो रोखली गेली. 9 धावा धावफलकावरती अजून देखील डावातील 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मात्र येणाऱ्या 9 बॉलवरती आक्रमकता दाखवावी लागेल. फुल टॉस टर्न केलाय. मात्र पाहिलं तर स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक अक्षय आहेत, चेंडूची फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे.
सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1ने पुढे सरसावत असताना 10 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 10 वरती आहे. खरं तर यानंतर आपण टॉस करणार आहोत. देवगाव विपक्ष करून तिसऱ्या फेरीतील हा सामना असणार आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं. अकुट टप्प्याचा चेंडू आपटला, हुक केलाय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक व्यतिरिक्त मात्र काही मिळणार नाहीये. थोडासा आपटून टाकला होता यावेळेला बॉल. धावसंख्या 1ने पुढे सरसावत असताना आपण पाहतो 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5 बॉलचा खेळ पूर्ण झाला. शेवटचा अंतिम बॉल नीलू आणि त्याच्या साथीने निशांतला आपण पाहतोय. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत दोघे, परंतु मोठा फटका या षटकामध्ये आतापर्यंत आलेला नाहीये. यावेळेला चांगलं कनेक्शन झालं बॉल आणि बॅट मध्ये. बॉलला पाठवून दिलंय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. अखेरकार तो मोठा फटका आलाय नीलूच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक आहे. गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. षटक क्रमांक 2 चा खेळ ते पूर्ण होतोय. धावसंख्येचा फरक आपण पाहिला तर 17 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ ते मात्र समाप्त होतोय. 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. यानंतर चला टीम मिटिंग घेऊ नका कोणत्या प्रकारचे. यानंतर 2 सामने शिल्लक आहेत. आम्ही वारंवार तुम्हाला सांगतो, अन्यथा पुढील सामने आम्हाला कमी षटकाचे खेळावे लागतील. कारण एक संघात आम्हाला काही करून क्वालिफाय करायचं आहे. कारण उद्या देखील 12 संघांना प्राधान्य दिले आणि परवा ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे सामने असतील. त्यामुळे मी विनंती करतो पुण्याच्या एकदा कोणत्या प्रकारचा वेळ दवडून देऊ नका. धर्मवीर चषक 2025 आणि गावदेवी स्पोर्ट्स वडवली आयोजित ही स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. ओमसाई क्रिकेट असोसिएशन मधील ही 3री स्पर्धा आहे. या अगोदर आपण पाहिलं तर दिगाशी चाणे आणि आज या ठिकाणी ही 4थी स्पर्धा माफ करा. या अगोदर जय बजरंग स्पोर्ट्स वडवलीची झाली होती. अनेक स्पर्धा भेटीला इथून पुढे नक्कीच आपल्याला पाहायला भेटतील. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर अवघ्या धावा होत्या त्या मात्र 6 आणि षटक क्रमांक 2 जे प्रज्वल दळवीने हाताळलं त्याच्यामध्ये धावा आल्या 11. तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आयुष लागलाय. मात्र येणारे 6 बॉल अत्यंत महत्वपूर्ण असतील. वडवली एक्सप्रेस राज गोतारने लेट पण थेट हे देखील उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. धर्मवीर चषक 2025 खर तर आजच्या दिवसामध्ये 12 संघांना सहभाग देण्यात आला होता आणि अंतिम क्षणामध्ये आजच्या दिवसातील ही स्पर्धा संपन्न होताना आपण पाहतो. खूप सारे रेकॉर्ड्स आपण मैदानावर पाहिले. सर्वांना विनंती आहे की आपण सीमारेषेचा ताबा घ्या, बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. ऑल इंडियर्स आयुष गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर स्ट्रायकर एंडवरती टीमचा कर्णधार निशांत. जबाबदारी निशांतच्या खांद्यावरती असेल. मागील मॅच मध्ये देखील टीम अडचणीमध्ये सापडली होती, संकटामध्ये सापडली होती. त्यावेळेला निशांत निश्चितपणाने संकट मोचक ठरला होता. इथून पहिला बॉल. यावेळेला मात्र मिस्टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चुकी होणार नाहीये. निशांत इथे बाद होईल आणि टीमला बसलेला हा दुसरा धक्का निशांतच्या रूपामध्ये. पाहतो एकंदरीत 17 धावा धावफलकावरती आहेत आणि तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आयुषने पहिली विकेट आपल्या नावावरती केली आहे. ललित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. खरं तर ललित पाटील 4थ्या क्रमांकावरती आलाय.
या डावातले 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 17 वरती येणाऱ्या 5 बॉल वरती आघात करणं खूप गरजेचं आहे, कारण टीम धोंडावलेली संघाचा आपण विचार केला तर फलंदाजीचं क्षेत्र अगदी मजबूत आहे, बॅटिंग लाईनअप मजबूत आहे आणि त्याच अनुषंगाने टीम झुनांदुर्की संघाला येणाऱ्या 5 बॉल वरती अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, आक्रमकता ठेवावी लागेल. आक्रमकता ही बेस्ट पर्याय असेल या टीमसाठी. आयुष राऊंड द विकेटने पुढचा बॉल घेऊन जातोय. यावेळेला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न खूप दूरवर वरती आहे क्षेत्ररक्षक आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. ज्या फटक्याची गरज होती तो फटका आलाय ललित पाटीलच्या बॅटमधून. दमदार चौकार. इथून पाहू शकाल या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 21. आता मात्र सकारात्मक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतात. ललित आले, शफल झाले, पहिला चौकार त्यांनी लगावलाय आणि या चौकाराने धावसंख्या उंचावते 21 अंकावरती. अकुट टप्प्याचा हा बॉल देखील आहे. चांगले प्रयत्न, चांगले एफर्ट दाखवले गेले होते, परंतु शॉट फाईन लेग मधून इथून दुसरी धाव अगदी वेगात पूर्ण केली जाणार नाहीये, कारण ललित पाटीलला माघारी जावं लागेल. इथे मात्र त्याने धावचीची विकेट्स गमावले. तिसरा धक्का टीम झुनांदुर्की संघाला. क्रमांकापर्यंत ज्यांच्या माध्यमातून आपल्या ट्रॉफी स्पॉन्सरशिप झाल्या सन्माननीय माननीय श्री शरद गोतारे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. धर्मवीर चषक 2025 मध्ये फटाकड्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं करूयात आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या गावचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये अगदी मोठ्या आदराने ज्यांचं नाव घेतलं जातं शरदजी गोतारे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. आता मात्र ललित ठाकरे मैदानात दाखल झालाय. धावसंख्या 22 वरती आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 3 बॉल वरती मोठे स्ट्रोक आले तर फाईट देऊ शकतील टीम झुनांदुर्की संघाचे गोलंदाज, परंतु त्याकरिता इथून येणाऱ्या फलंदाजाला अर्थात फलंदाज आहे स्ट्रायकर एंड वरती ललित ठाकरेला आपला दम दाखवावा लागेल. 22 धावा धावफलकावरती आहेत. आयुष चांगली गोलंदाजी करतोय. आघाडीच्या गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली अगदी त्याच पावलावरती पाऊल ठेवून टिचून गोलंदाजी करतोय. मोठा स्ट्रोक मारू दिला जात नाहीये. विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. आयुष षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फुलर लेनचा बॉल आणि तिथे मात्र अपयशी ठरलाय फलंदाज ललित ठाकरे. शफल झाला होता, ऑनड्राईव्ह करायचा होता, पॅट आणि बॉल मध्ये संपर्क आणि डॉट बॉल आलाय. अगदी फटाकड्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण शरदजी गोतारे साहेबांचं स्वागत या ठिकाणी या मंचावरती केले. नक्कीच मागील स्पर्धा देखील त्यांची चांगल्या पद्धतीने संपन्न झाली. 22 धावा धावफलकावरती पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ओहो बॉल जबरदस्त गोलंदाजीचा तिकट मारा पाहायला मिळतोय. बचावात्मक गोलंदाजी पाहायला मिळते शेवटच्या क्षणाला आयुषच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी अगदी पाहिली ना तर प्रचंड गती आणि गतीवरती नियंत्रण. सुंदर गोलंदाजी, सुंदर कौतुकास्पद कामगिरी आहे गोलंदाज आयुषची. सलगचा दुसरा बॉल डॉट आलाय. शेवटचा अंतिम निर्णायक बॉल असेल या डावातील. इथे आपटून टाकलाय, थोडासा बाउन्स केला बॉलला आणि पाहू शकाल हा बॉल देखील डॉट आलाय का, आणि जरूर आलाय. खर तर पहिल्या डावाचा खेळ संपलाय. सलगचे 3 बॉल डॉट आणि तिथून मात्र पलटवार पाहायला मिळाला. बॉलिंग शेवटच्या क्षणाला फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गोलंदाज आयुषनं. लाजवाब गोलंदाजी आणि खर तर लक्ष ठेवले गेले. 18 बॉल आणि 23 धावा. आणि यानंतर टॉस साठी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. प्लीज टॉस बॉक्स खाली करा. तर त्या ठिकाणी आहे कुरुंद टीमचे कर्णधार आणि देवगाव टीमचे कर्णधार. मी आमंत्रित करेन या टॉस साठी सन्माननीय शरदजी गोतारे साहेब ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालं त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि तिथे असतील माझे सहकारी मित्र अभिजित अंगाडे.
पहिला सामना आपण बघणार आहोत ब्राह्मणदेव कुरुंद आणि त्यांच्या विपक्ष बाबनदेव कुरुंद समस्या बाबनदेव कुरुंद आणि त्यांच्या विपक्ष संघ असेल देवगाव टायगर्स. मोठा सामना आपण बघणार आहोत. तिसऱ्या राऊंडचा पहिला सामना दोन्ही तुल्यबल असे संघ एक पीटीसी चा संघ असेल आणि त्यांच्या समोर एक मुरबाड तालुक्यातील मोठा संघ देवगाव टायगर्स यांच्यामध्ये सामना आपण बघणार आहोत. मी विनंती करतो शरदजी गोताळणे सर यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करणार आहोत. काटा असा कॉल आलेला आहे. नक्कीच तर मी मान्यवरांना विनंती करतो आपण स्टेजवर विराजमान व्हायचंय. कुरुंद संघ आपण टॉस जिंकलेला आहे. पहिले तर निर्णय काय असेल आपला? बॅटिंग. नक्कीच फलंदाजीचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? महत्वपूर्ण सामना आहे. तिसऱ्या राऊंडचा पहिला सामना आहे. हा सामना जर जिंकला तर क्वार्टर फायनलचा सामना खेळण्याची संधी मिळेल. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असेल. ही स्पर्धा धर्मवीर चषक 2025 आपण बघताय. कसं वाटतंय आयोजन आणि मजा येते का खेळायला? मजा येते आणि पहिली टुर्नामेंट आहे. चांगलं खेळतोय. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. तर दुसऱ्या बाजूला मुरबाड तालुक्यातील एक मोठा संघ देवगाव टायगर्स यांचे कर्णधार आहेत आपल्यासोबत. प्रथम आपल्याला आपण जर टॉस जिंकला असेल तर आपण काय निर्णय घेतला असता? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं. नक्कीच जर तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहिजे होतं आणि क्षेत्ररक्षण आलंय तर आता समोरच्या संघाला नक्कीच किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 35 ते 40. नक्कीच. आणि ही स्पर्धाबद्दल दोन शब्द काय म्हणाल? सुंदररित्या स्पर्धा आहे. स्पर्धेचे आयोजन देखील सुंदर आहे आणि तुम्ही आम्हाला इथं खेळायला संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू. तर नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आपण जाऊया टॉस. बामनदेव कुरुंद won the toss and choose to bat first. आवाज ऐकणार आहोत जून अंदुरकी गावचा एक सुमधुर आवाज जो नक्कीच कित्येक वर्ष झाले आई गावदेवी स्पोर्ट वडवलीच्या सर्व स्पर्धा कव्हर करत असतो. समीर ठाकरे यांचा आवाज आपण नक्कीच ऐकणार आहोत. धन्यवाद अभि. वेलकम बॅक पुन्हा सर्वांचं धर्मवीर चषक 2025-26 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. टार्गेट या ठिकाणी असेल 23 धावसंख्येचं. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी धोंडा वडवलीच्या सर्वच गोलंदाजांच्या वतीने तुम्हाला बघायला मिळाली आणि फक्त 22 धावा टीम जुना दुर्गी संघाला बनवता आल्या. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रज्वल आणि त्याच्या सोबतीला बॅटर अक्षय. टू ओपनर्स ऑन द ग्राउंड. सलामी वीर मैदानामध्ये एंटर झाले. षटक क्रमांक पहिलं मयूर म्हात्रे बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी इथून करावी लागणार आहे कारण टार्गेट तेवढंही मोठं नाहीये. परंतु आपण मागचा सामनाही बघितला की क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची ग्वाही देत नसते. लेट्स प्ले गेम ऑन. स्ट्राइक एंडला बॅटर प्रज्वल. पहिला बॉल. रिव्हर्सचा प्रयत्न केलाय. बॉल मागे येतोय. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. पंच धावा किती आहेत त्या बॉलवर? फक्त एकच धावा आय थिंक. एका धावेने संघाच्या धावांना सुरुवात. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता प्रज्वल दलवीनं. चला मॅच सुरू करायची आहे. शॉर्टेड मॅन शॉर्ट फाईन लेग. गलीमध्ये एक फिल्डर तुम्हाला बघायला मिळतोय करण पाटील. डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन एक सेट करण्यात आला. मागच्या सामन्यामध्ये मयूरने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. विकेट टेकर गोलंदाज राहिला. ओ ब्युटिफुल बॉल. युअर ब्युटिफुल बॉल. स्टंपच्या वरनं बॉल निघून जातोय. डॉट बॉल. याच गोलंदाजी विषयी आपण चर्चा करत होतो की या मॅच मध्ये जर तुम्हाला फाईट बॅक करायचं आहे तर तुम्हाला अशा टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागणार आहे. मागचा सामना तुम्ही बघितला असेल. होतंसं नव्हतं खरं म्हणजे त्या मॅच मध्ये झालं आणि वाहुली संघ परास्त झाला. अक्षय समोर चांगल्या चेंडूची हाताळणी. ओ सुपर शॉट. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या पलीकडे. क्लासिकल चौकार. व्हेरी गुड शॉट.
5वा स्कोर कार्ड वरती तंत्रशुद्ध खेळ आपल्याला या ठिकाणी अक्षयच्या बॅट मधून बघायला मिळाला. क्लासिकल ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका, जिथे चौकार मिळाला. लोगो फुल टॉस, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, एकदा मिळाली. क्षेत्ररक्षक बॉल वरती येतात. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या. 7 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचलेला आहे. मला आठवतं की मागच्या वर्षामध्ये धोंडा वडोलीच्या विरोधात जयहनुमान जुनांदुर्गी एक फायनल सामना जो झाला होता कुंदेच्या स्पर्धेमध्ये, आणि तिथे जुनांदुर्गी संघानं धोंडा वडोली संघाला नमवलं होतं फायनल मॅच मध्ये. परंतु आज गोलंदाजांनी कमाल केलेली आहे. पूर्णपणे फ्लॉप शो बॅटिंग मध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग स्टंप, अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. सातत्याने विकेटवर येण्याचा प्रयत्न मयूरचा पाहायला मिळाला. परंतु सध्याच्या धावगतीने धावा बनवायच्या होत्या, त्या धावा धोंडा वडोली संघासाठी बनतायत. बॉल यावेळेला टॉपेज मागे येतो, बॉल रनआउट चान्स. संधी त्या ठिकाणी जरूर होती. कमी गतीने टाकलेला बॉल होता. व्हेरिएशन कटर टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बघायला मिळाला. एकच धाव तिथे मिळाली आणि स्कोर एका धाव्याने 9 या आकड्यावरती. पॉवर प्लेचा विचार केला तर सध्या चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळालेली आहे. परंतु विकेटचा शोध तुम्हाला घ्यावा लागेल. या धावांचं संरक्षण करण्यासाठी विकेटचं महत्व फार असणार आहे. प्रज्वल ऑन स्ट्राइक, फुल टॉस बॉल, भिरकावून दिल्या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे षटकार. धावसंख्या षटकाराच्या मदतीने 15 वर धावून पोहोचले. 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. नवीन षटक निशान गोलंदाजी करण्यासाठी येतोय. मी अगोदर देखील उल्लेख केला ना की धावा भरपूर साऱ्या कमी पाहायला मिळाल्या. बॅटिंग मध्ये पूर्ण फ्लॉप शो राहिला आणि फर्स्ट ओव्हर मध्ये मयूरच्या विरोधात 15 धावा तुम्हाला बघायला मिळाल्या. शेवटच्या बॉलवर प्रज्वलच्या बॅट मधून क्लासिकल षटकार आपण पाहिला. जिंकणारा संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. 8 धावा 12 चेंडू, समीकरण सोपं पाहायला मिळते. फुल टॉस आणि त्याच्यावर हल्ला चढवलाय, आक्रमण केलेलं आहे, षटकार. विजयापासून दूर, विजयाच्या उंबरड्यावरती क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्याची तयारी आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली आहे. टीम जय बजरंग धोंडा वडोली. चालू वर्षामध्ये चांगली कामगिरी या टीमची राहिली. आतापर्यंत 2 ट्रॉफीज आय थिंक जिंकल्या. दोन धावा दूर विजयापासून वन साइड ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स एक्झिक्युशन आणि हा फटका विजयाचा तुम्हाला बघायला मिळतोय. विजयी चौकार आणि आज बरोबर हा सामना इथे जिंकला वीर बजरंग धोंडा वडोली टीमनं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अँड हार्ड लेग टीम जय हनुमान जुनांदुर्गी. सुरू करणार आहोत. बाबनदेव कुरूंच्या विरोधात देवगाव अशी लढत तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल आणि सामनावीराचा पुरस्कार आपण या ठिकाणी देऊया. मॅन ऑफ द मॅच